अशी भाजी करायची असली तर पूर्ण व्हिडिओ बघा. गॅसवर कढई ठेवा, त्यात 2 पळी तेल तापवा, त्याच्यामध्ये नंतर तिखट टाका व ते थोडेसे फुटायला लागले आणि जिरे टाका. जिरे फुटल्यानंतर त्यात कापलेला कांदा, कढीपत्ता टाका व त्याला नाही का चांगलं लाल होईस्तोवर हलवा. कांदा लालसर झाल्यानंतर त्याच्यात 1 चम्मच लाल तिखट, मग अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच काळा मसाला. सगळे मसाले छान मिक्स होईपर्यंत त्याला हलवा. आता हे छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यात मीठ टाकून उकडलेल्या सोयाबीनच्या वड्या टाका व हलवा. 2 चम्मच भाजलेल्या खोबऱ्याचा कूट व तिळकळाचा कूट टाका. भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चम्मच कूट टाका आणि छानपणे मिक्स करून घ्या. आता हे छानपणे मिक्स झाल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाका. आता त्यात कोथिंबीर टाका आणि एक छानशी उकळी होऊ द्या. ही बघा, आपली सोयाबीनच्या वड्याची भाजी रेडी आहे. करून कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली आहे.